नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर न्यायालय भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. या ठिकाणी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यासोबत सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यापूर्वी पहा, तुम्ही तर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, ही ऑफिशियल सूचना आहे. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूरची खालील यादीत नावे नमूद असलेल्या 80 अल्पसूचित पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येते, की त्यांची वाहन चालक या पदाकरिता चाळणी किंवा लेखी परीक्षा दिनांक 8 सप्टेंबर 2024 रविवार रोजी सकाळी 11 वाजता निश्चित करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ परिसर, सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी पिनकोड देखील पाहू शकता. गेट नंबर 1 मधून प्रवेश करून स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर पहा, सूचना कशा संदर्भात आहे. ही संपूर्ण अपडेट आहे नागपूर खंडपीठाच्या भरतीच्या संदर्भात आणि चाळणी परीक्षेवरून तुम्हाला समजलेच असेल की पद कोणतं आहे. तर पद आहे वाहन चालक. टोटल 80 उमेदवार आहेत जे अल्पसूचित त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांची आता लेखी किंवा चाळणी परीक्षा होणार आहे आणि त्यासाठीच त्यांना 8/9/2024 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ परिसर, सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी गेट नंबर 1 वर बोलावण्यात आलेलं आहे आणि खाली त्यांच्यासाठीची सूचना देखील देण्यात आलेली आहे. सदर उमेदवारांना चाचणीसाठीचे प्रवेश प्रमाणपत्र स्पीड पोस्टाद्वारे आणि ईमेलद्वारे पाठवण्यात येत आहे. त्यांनी चाचणीकरिता येताना प्रवेशपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड जे आहे ते सोबत घेऊन यायचं आहे आणि ओळखीच्या पुराव्यासाठी तुमचं आधार कार्ड असो, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असो, पॅन कार्ड असो, वाहन चालवण्याचा म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असो किंवा पासपोर्ट असो, यापैकी कोणतेही एक मूळ कागदपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. एक तुमचं ॲडमिट कार्ड, दुसरं म्हणजे या खाली जी लिस्ट त्यांनी दिलेली आहे, ड्रायव्हिंग लायसन्स असो, तुमचं मतदान कार्ड असो, आधार कार्ड असो इत्यादी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यापैकी एक जरी तुमच्याकडे असलं तरी चालेल. तर पहा, ही आहे महत्त्वाची सूचना. 30 ऑगस्ट 2024 रोजी ही अपडेट आलेली आहे. स्वखर्चाने तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि खाली त्यांनी सर्वांची नावे दिलेली आहेत. रजिस्ट्रेशन आयडी काय, फर्स्ट नेम काय, मिडल नेम काय, लास्ट नेम काय आणि जिल्हा कोणता आहे त्याची देखील माहिती त्यांनी दिली. तर पहा, ही संपूर्ण लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या संदर्भात आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा इतर भरती संदर्भात काही प्रश्न किंवा डाऊट्स नसतील तर बिंदासपणे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत. तर पहा, ही आहे संपूर्ण यादी. तुम्ही किंवा तुमच्या मित्राने फॉर्म वगैरे भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्ही नक्की पाठवू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.